एक एक करून जाऊ आपण त्या विषयाकडे. आपलं पुढचं कुठे घेणार आहोत आपण सौरभ आता? आता आपण मराठवाड्यामध्ये जाणार आहोत, कारण एक्झिट पोल नुसार मराठवाड्यातल्या जनतेचा कौल नेमका काय आहे, तिथला अंदाज काय आहे एक्झिट पोल नुसार, तो आता आपण बघणार आहोत. या एक्झिट पोल नुसार मराठवाड्यात सुद्धा भाजप पक्ष आघाडीवर दिसतोय. एक्झिट पोल नुसार भाजपला नेमक्या किती ठिकाणी सत्ता मिळताना दिसते ते आपण बघूयात. भाजपची 22 नगर परिषदांवर सत्ता येताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसची 9 ठिकाणी सत्ता येताना दिसते. शिवसेनेची 6 ठिकाणी, शिवसेनेचा 6 नगर परिषदांवर विजयाचा झेंडा फडकताना पाहायला मिळतोय. काँग्रेसची 7 ठिकाणी आणि ठाकरेंच्या सेनेची 3 ठिकाणी. परत एकदा आकडेवारी आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी त्यातले ठळक मुद्दे स्क्रीनवर. राष्ट्रवादी 9, शिवसेनेचा 6 नगर परिषदांवर झेंडा फडकू शकतो. काँग्रेस 7, ठाकरेंच्या सेनेची 3 ठिकाणी सत्ता येऊ शकते. आणि भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय. मराठवाड्यात सुद्धा 22 ठिकाणी 22 नगर परिषदांवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी आपण स्क्रीनवर बघूयात. कोणाला किती जागा मिळताना दिसत आहेत. मराठवाड्यामध्ये एकूण नगर परिषदा आणि नगरपंचायतात 52, त्यापैकी भाजपला 22, शिवसेनेला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, काँग्रेसला 7, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 आणि स्थानिक आघाड्यांकडे 4 नगर परिषदा आणि पंचायत जाताना आपल्याला दिसत आहे. पण तरी सुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय. मराठवाड्यामध्ये चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. याच मुद्द्यावरून मी कमलेश सरांकडे जातो. सगळ्यात आधी कमलेश सर, मराठवाड्यात परत एकदा उत्तर महाराष्ट्राप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय, पण भाजपची लीड मात्र कमी होत आहे कम्पेअर टू उत्तर महाराष्ट्र. हो, 52 जागांपैकी म्हणजे 22 जागा इथे. तर अभिजित, हा जो आकडा आहे म्हणजे मराठवाड्यात एकेकाळी आपण बघितलं होतं की मराठवाडा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे युनायटेड, बरोबर ना, युनायटेड राष्ट्रवादीचा इथे खूप मोठी ताकद, इथे प्राबल्य इथे राहिलं होतं. पण इथे शिवसेनेचंही होतं. शिवसेनेचं शहरी भागांमध्ये जनरल तिथे राहिलं होतं एकेकाळी, म्हणजे संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणी. पण इथे आता मात्र आपल्याला भाजपने गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे इथे ताकद वाढवलेली, पण इथे आपल्याला शिवसेना 6 जागा, बरोबर ना, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7, शिवसेना उभाठा 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष फक्त 1च जागा इथे. अभिजित, फारच सरप्राइझिंग आकडा तुम्ही इथे अंदाज इथे देतात. आणि स्थानिक आघाडी 4 इथे देतात. सक्सेना सलगर आपल्यासोबत होत्या ना मगाशी, त्या जर आपल्यासोबत परत जोडल्या गेल्या का आपण बघूया ना. त्यांना परत आपल्याला बोलत त्याही मराठवाड्यात येतात. त्यांची इथे भूमिका जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. मी विनंती करेल आपल्या पॅनलला की त्यांना बघूया आपण, त्यांना घेतात. आणि विशाल करोळेला सुद्धा आपण जोडून घेऊया सोबत. विशाल करोळे आपले छत्रपती संभाजीनगरचे जे ब्युरो चीफ आहेत त्यांनाही सोबत घेऊया. पण अभिजित, हा आकडा भाजपची म्हणजे फार असं स्वीपिंग आपल्याला इथे त्यांना मिळताना दिसत नाही मराठवाड्यामध्ये. कमलेश, याचं विश्लेषण आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं करू की या मराठवाड्यात कोण किती जागा लढल्या. तुम्हाला आश्चर्य वाटलं, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1च जागा मिळताना दिसते. ते अख्ख्या मराठवाड्याच्या 52 जागांपैकी 4 ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यातली 1 जागा फक्त ते बीड मध्ये जिंकताना दिसतील आपल्याला. एक म्हणता तुम्ही बीड मधला बीड शहर. त्याच्यानंतर शिवसेना उभाटा गट मराठवाड्यामध्ये या 52 जागांपैकी फार तर फार 20 जागा लढते आणि त्यातल्या ते 3 जागा जिंकतात. काँग्रेसचीच अशी अवस्था आहे, ते सुद्धा पूर्णच्या पूर्ण जागा लढत नाहीत. इथं सर्वात जास्त जागा लढलेल्या आहेत भाजपनी, त्यांच्या खालोखाल शिंदे गटानी आणि नंतर अजित पवार गटानी. त्यांच्यामुळे हे जर आकडे बघितले तर 31 आणि 6 37 जागा, 52 पैकी 37 जागा या महायुतीकडे येत आहेत. म्हणजे लढताना सुद्धा जी लढाईला जायची तयारी लागते, जे धारिष्ट लागतं आणि तसे उमेदवार लागतात, तसे उमेदवार आता महाविकास आघाडीकडे राहिलेले नाहीत. हेच आपल्याला आजच्या या एक्झिट पोलमधून दिसतं आणि उद्याच्या निकालात ते प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसेल. आणि दुसरं महत्वाचं, भाजपचे हे आकडे वाढतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल कमलेशजी, ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये कमळ आपल्याला एखाद्या 2 ठिकाणी उमलताना दिसायचं, त्या नांदेडमध्ये कमळ 7 ते 8 ठिकाणी उमललेलं दिसतं. याचं श्रेय अशोक चव्हाणांना दिलंच पाहिजे. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये त्यांची फार तिथे नाकेबंदी करायचा चालू आहे तिकडे प्रयत्न, असं बरोबर कालच बातमी केली तिकडे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, अजित पवारांनी मराठवाड्यावर लक्ष दिलं. त्यांनी त्यांचा जिथं गड आहे, आमदार आहेत, मंत्री आहेत, तिथं निश्चित उमेदवार उभे केले, त्यामुळे दिसतं. आणि सर्वात महत्वाचं, एकनाथ शिंदेंनी सुद्धा मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलं, परंतु त्यांना चांगले आणि मजबूत उमेदवार नगराध्यक्ष पदाला भेटले नाही, त्यामुळे हा आकडा आपल्याला कमी दिसतोय. ज्योती आहेत ना, ज्योती वाघमारे, नव्हते उमेदवार तुमच्याकडे तिकडे ताकदीचे? नाही, मला हे बघा, नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मध्ये अत्यंत म्हणजे शिवसैनिकांना ताकद देऊन प्रत्येक शिवसैनिक कसा ताकदीनं लढेल, आणि जो शिवसैनिक हा मागील 3-4 वर्षांच्या पासून
एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ताकदीने उभा राहिलाय. त्याला कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव न करता केवळ कार्यकर्त्याचा म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती किंवा इतर गोष्टी लक्षात न घेता त्यांना संधी देण्याची जबाबदारी ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी त्यांनी स्वतःची ताकद उभी केली. म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब तर नेहमी म्हणायचे की प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे म्हणून लढायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय ताकदीने आम्ही निवडणुका लढल्या. आपण कुठलाही विभाग जर घेतला तर जेव्हा लढतीची किंवा निकालाची जेव्हा काही कंपॅरिझन केली जाईल तर ती महायुतीच्याच पक्षांच्या मध्ये केली जाते. याच्यातूनच लक्षात येतं की आम्ही किती ताकदीनं लढलो, आम्ही किती प्रामाणिकपणानं कार्यकर्त्यांना आम्ही ताकद दिली हे मला वाटतं दिसून येतं. नाही बरोबर आहे. आपल्याला पण ही आकडेवारी परत दाखवूया एकदा फुल स्क्रीनवरती आपण दाखवूया. सौरभ, ही आकडेवारी आपण परत सांगावी काय साधारणपणे मराठवाड्याचं चित्र कशा प्रकारे काय अंदाज आपल्या एक्झिट पोलमध्ये होते पूर्णपणे आपण एकदा फुल स्क्रीन आकडेवारी दाखवूया सौरभ. तर मराठवाड्यातला हा एक्झिट पोल आपण पुन्हा एकदा पाहूयात. एकूण 52 जागांवर ही सगळी वर्चस्वाची लढाई होती. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. 22 ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होताना दिसते. अर्थात हा एक्झिट पोलचा केवळ अंदाज आहे. शिवसेना 6 ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस 9 ठिकाणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 3 ठिकाणी, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 ठिकाणी आणि काँग्रेस 7 ठिकाणी सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसतंय या महा एक्झिट पोल नुसार. आणि त्याचबरोबर स्थानिक आघाड्या सुद्धा 4 जागांवर सत्ता बळकावताना आपल्याला दिसत आहेत. मराठवाड्यातली आकडेवारी आहे. एकूण 52 जागांपैकी नेमकं कुठे कुठे कोण कोण विजयी होण्याचा अंदाज आहे या महा एक्झिट पोल नुसार. त्याची आकडेवारी स्क्रीनवर आपण पाहतोय. भाजप यात सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय. मराठवाड्यामध्ये एकूण 52 पैकी 22 ठिकाणी भाजप सत्ता काबीज करेल असा अंदाज आहे या महा एक्झिट पोलचा. आणि त्या खालोखाल क्रमांक आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा 9 जागांसह आणि त्या पाठोपाठ शिवसेना, त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 3 ठिकाणी हा पक्ष. आणि त्याचबरोबर स्थानिक आघाडी सुद्धा 4 ठिकाणी सत्ता काबीज करताना आपल्याला दिसत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रानंतर ही मराठवाड्याची आकडेवारी आपण स्क्रीनवर पाहतोय. आता ही आकडेवारी घेऊच आपण म्हणजे याच्यासोबतच आपण माहिती ही मराठवाड्याची आकडेवारी आणि याच्यावरती बोललोच आपण. आपल्यासोबत जर राष्ट्रवादीचं कोणी जोडलं गेलं तर बघूया. आपण विदर्भाची आकडेवारी घेऊया का आपण भाजपची त्याही आकडेवारीची आपण चर्चा एकदा करूया म्हणजे आपल्याला विदर्भ मराठवाडा एकत्र करता येईल. मग आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाकडे वळता येईल. कारण प्रेक्षकांना मला मेसेजेस खूप दिसत आहेत, लाईव्ह प्रेक्षकांचे येत आहेत. लोक विचारतात की कुठल्या कुठल्या प्रकारे इतर भागातलं काय. त्यामुळे फार वेळ प्रेक्षकांना ताटकळत ठेवू नका. आपण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याची आकडेवारी दिलेलीच आहे. चित्र विदर्भातलं कसं असेल हे आपण समोर घेऊया. ठीक आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर आता आपण थेट विदर्भामध्ये जाऊया. त्या महा एक्झिट पोल नुसार विदर्भात सुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय. या पोल नुसार विदर्भात किती ठिकाणी भाजपची सत्ता येताना दिसते तर एकूण 61 ठिकाणी प्रचंड मोठी मुसंडी विदर्भामध्ये. शिवसेनेची 7 ठिकाणी तर राष्ट्रवादीची 5 ठिकाणी सत्ता येताना दिसते. विदर्भात काँग्रेसचा 19 नगर परिषदांवर झेंडा बघायला मिळतोय. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर काँग्रेसचा आणखी बेटर परफॉर्मन्स बघायला मिळतोय. दोन्ही भागांच्या तुलनेत विदर्भामध्ये 19 नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा बघायला मिळतोय. तर दुसरीकडे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतोय. विदर्भामध्ये 100 पैकी 61 जागांवर भाजप सत्ता स्थापन करताना दिसतोय या महा एक्झिट पोल नुसार. अर्थात हे अंदाज आहेत, अंतिम निकाल नाही, ते आपल्याला उद्या बघायचे आहेत. पण या महा एक्झिट पोलची जी आकडेवारी आहे, जो सर्वे आहे, त्यातून जो निष्कर्ष निघतोय, जो अंदाज आपल्या समोर येतोय तो आपण स्क्रीनवर पाहतोय. 100 जागा विदर्भातल्या या 100 जागांपैकी